वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। अनेक ठिकाणी आपल्या भागातल्या समस्या सुटत नाहीत म्हणून मतदार मतदान करण्यासाठी निरुत्साही दिसतात। मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघातील मेळघाटच्या जंगलात वसलेली 22 गावं अशी आहेत की जिथे कधीच वीज आलेली नाही, तरी सुद्धा लोकशाही व्यवस्थेवर विश्वास असलेल्या या सर्व 22 आदिवासी गावांनी देशाकरता आदर्श घालून दिलाय। सकाळपासून या 22ही गावात आदिवासी नागरिक मतदानासाठी पुढाकार घेत आहेत। समस्यांनी ग्रस्त असलेल्या या 22 गावांपैकी एक असलेल्या सातपुड्याच्या पर्वतरांगांवरच्या सर्वात उंच बसलेल्या माखला या आदिवासी बहुल गावात मतदारांचा मोठा उत्साह दिसला। याचा एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। मी सध्या माखला या गावात आहे। माखला हे गाव मेळघाटामधलं सर्वाधिक उंचीवरचं पहाडावरचं गाव आहे। म्हणजे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही इतक्या उंचीवर आहे। अनेक वळणघाट आहेत आणि अशा या उंचीवरच्या गावात मतदानासाठी मतदानाच्या रांगा बघू शकता आपण कशा पद्धतीने। या भागात कोरकू आदिवासी मतदार आहेत आणि मोठ्या प्रमाणात स्त्री पुरुष मतदारांच्या रांगा लागलेत। हे माखला गाव आहे। 850 मतदार आहेत। सकाळपासून या ठिकाणी स्त्री पुरुषांनी गर्दी केलेली आहे। अनेक समस्या या गावातल्या आहेत, मात्र ते सुटल्या नसल्या तरी लोकांचा मतदानामध्ये उत्साह काय कमी झालेला नाही। कारण सकारात्मक लोकांचं मत आहे की निदान चांगला लोकप्रतिनिधी आम्ही निवडून देऊ, आल्यानंतर आमच्या समस्या सुटतील। महत्त्वाचं म्हणजे 22 गावं आहेत जिथं अजूनही वीज पोहोचलेली नाही आणि या गावात अनेक ठिकाणी सोलारचा वापर होत असताना दिसतो। मात्र वीज या लोकांना पाहिजे असं लोक सांगतात, तरी एक चांगल्या उमेदीने आशेने लोक येऊन या ठिकाणी मतदान करतात। या गावात बस सुद्धा येत नाही। आपण अनेक मतदार बघू शकतो। याच्यामध्ये 9 मतदार आहेत। आपण मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया, विचारूया। क्या नाम है आपका? भारती रामप्रसाद सावरकर। अच्छा, आप पहली बार वोटिंग कर रही हो? हाँ, फर्स्ट टाइम वोटिंग कर रही हूँ। क्या कर रही हो, पढ़ रही हो? हाँ, क्या पढ़ रही हो? बीए फर्स्ट ईयर। बीए फर्स्ट ईयर। कितना दूर है कॉलेज यहाँ से? अमरावती। अमरावती, इथून अमरावतीला शिकायला ही मुलगी जाते। क्या लग रहा है, पहली बार आप वोटिंग कर रहे हो, आपके गांव में बिजली नहीं है, फिर भी आपको क्या उम्मीद है? उम्मीद तो ऐसा लग रहा है कि फर्स्ट टाइम वोटिंग दे रहे तो लग रहा है मुझे कि अब देंगे तो उन्होंने हमारा कोई सहायता भी कर सके। हमारे गांव में तो लाइन भी नहीं है और पानी की भी बहुत तकलीफ होती है, बस भी नहीं है और रोड भी अच्छी नहीं है। अच्छा, तो ये अभी आप इस आशय से, इस उम्मीद से वोटिंग कर रहे हो कि जो आप जिनके चुन के दोगे वो आपकी समस्या हल करेंगे? हाँ, समस्या के लिए वोटिंग। समस्या सुटायला पाहिजेत असं लोकांचं मत आहे। आपण आणखी काही लोकांना बोलण्याचा प्रयत्न करूया। क्या काकी, वोटिंग कितने बार किया अभी तक? बहुत बार किया है। लेकिन कुछ नहीं मिल रहा ना, रोड नहीं सुधर रहा ना, पानी नहीं ना, बोझा बोझा के ला रहा बहुत दूर से 2 किलोमीटर से। पानी कहाँ से लाते हो? उधर क्या बोलता है, उधर आपसी है, हापसा है। 2 किलोमीटर वरून पाणी आणतात असं सांगत आहेत महेश तिवारी, माखला, मेळघाट, अमरावती।